नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 17 जून। आपण आज बघणार आहे दुपारनंतर वातावरणामध्ये कोणता बदल झाला। आपण सकाळीच बोललो होतो की कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तर आपण त्या अपडेटप्रमाणे सांगितलं होतं आणि आता आपण दोनच्या नंतर कोणत्या ठिकाणी पाऊस जोरदार पडणार आहे, कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, आपण ते पण बघणार आहोत। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। आपण बघू शकता की नाशिक या विभागामध्ये जर बघितलं तर नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, करपडा, तसेच वणी, मनमाड, येवला, कोपरगाव या ठिकाणी दुपारनंतर वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो। त्याचबरोबर येवला, कोपरगाव, वैजापूर, तेलवड, श्रीरामपूर, तसेच गंगापूर, संगमनेर, राहुरी, घोडेगाव, राजूर, तसेच घारगाव, जुन्नर, अळकुटी, मंचर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस 2च्या नंतर पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर तुम्ही जर मुंबई साईड बघितली तर मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नेरळ, नवी मुंबई, खोपोली, पेण, अलिबाग, रोहा, तसेच दिवाघर, गोरेगाव, प्रतापगड, दापोली, खेड, तसेच गुहागर, चिपळूण, मगजान, रत्नागिरी, राजापूर ह्या ठिकाणी हा पट्टा जो दिसतो आहे आपल्याला, तर ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला 2च्या सुमारास मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला दुपारनंतर पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये जर बघितलं तर सासवड, लोणंद, फलटण, बारामती, दौंड, राहू, वाई या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा राहू शकतो। तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारे वाहतानासुद्धा आज दिसणार आहे। त्याचबरोबर तुम्ही अहिल्यानगर या भागात जर बघितलं तर शिरूर, राळेगाव, खाडा, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, राहू, दौंड, करमाळा, शिरूर, अळकुटी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारे आज वाहताना दिसणार आहे। मात्र पाऊस हा एकदम कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे। त्याचबरोबर परंडा, बार्शी, वैराग, माहोळ, कुरुडवाडी, अकलूज, पंढरपूर, तसेच सांगोले या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी पाऊस हा कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। मात्र वारे त्या ठिकाणीसुद्धा जोरदार वाहण्याची दाट शक्यता आपल्याला आज दिसत आहे। त्याचबरोबर इस्लामपूर, तसेच कोडोली, सांगली, कुची, जत, तसेच कोल्हापूर, निपाणी, तसेच कंबोगी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हा पाऊस कमी स्वरूपाचा आपल्याला पडण्याचा दाट अंदाज त्या ठिकाणी येत आहे। आपण हे वातावरण दुपारपर्यंत बघितलं आहे, पण त्यानंतर वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे आपण बघितलं की 8, 9 नंतर, 10 नंतर वातावरणात कोणता बदल होणार आहे। तर तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी हा बदल खूप मोठा होत आहे। नाशिक या ठिकाणी वातावरण संध्याकाळच्या वेळेस फक्त ढगाळ असणार आहे। मात्र त्र्यंबक, इगतपुरी त्या साईडला कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळच्या सुमारासुद्धा बघायला मिळू शकतो। मात्र निफाड, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, तेलवड, वणी, सटाणा, मालेगाव, तसेच सापुतारा, अहवा, चाळीसगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला रात्रीच्या सुमारास पडताना दिसणार नाही आहे। फक्त त्या ठिकाणी आपल्याला हलकेसे वारे वाहताना दिसणार आहे। त्याचबरोबर संभाजीनगर या साईडला जर आपण बघितलं तर पैठण, जालना, तसेच श्रीरामपूर, गंगापूर, वैजापूर, पैठण, भगूर, घोडेगाव, राहुरी, पाथर्डी, गेवराई, बीड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला 10च्या सुमारास पडताना दिसणार नाही आहे, किंवा रात्रीच्या उशिरापर्यंत त्या ठिकाणी पाऊस आपल्याला होताना दिसणार नाही आहे। फक्त त्या ठिकाणी आपल्याला वारे वाहताना दिसणार आहे आणि वातावरण हे ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये जर पाहिलं आपण तर पुणे, सासवड, लोणंद, बारामती, दौंड, फलटण, वाई, सातारा, अकलूज, इंदापूर, तसेच कुरुडवाडी, पंढरपूर, सांगोळे या ठिकाणीसुद्धा हा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी फक्त वारे वाहताना आपल्याला दिसणार आहे आणि वातावरण हे ढगाळ असणार आहे। आपण त्याच उलट्या भागात जर बघितलं तर कल्याण, डोंबिवली, पालघर, इगतपुरी, मुंबई साईड, गोरेगाव, चिपळूण, सातारा, रत्नागिरी, राजापूर हा पट्टा मात्र आपल्याला रात्रीच्या सुमारासुद्धा पावसाचा भरलेला दिसणार आहे। त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पाऊस मुसळधार होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो। चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या साईडला हा पाऊस जोरदार असणार आहे। तसेच गोरेगाव, खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी वारेसुद्धा जोरदार वाहण्याची दाट शक्यता आहे। डहाणू, वाडा, सिल्वास, पालघर या ठिकाणीसुद्धा हे वारे
जोरदार वाहण्याची आपल्याला दाट शक्यता आहे मित्रांनो। त्याचबरोबर अहवा, नंदुरबार, नवापूर, साक्री, शिरपूर, धुळे, परोळा, जळगाव, शेंदवा या ठिकाणी मात्र हा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे। मात्र पाऊस हा त्या ठिकाणी कोणताही जोरदार नसणार आहे, फक्त वातावरण हे आपल्याला संध्याकाळी ढगाळ वातावरण दिसणार आहे, बाकी आपल्याला कोणताही पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे। आपण रात्री 11-12 सुमारे जरी बघितलं तरी हा पाऊस कोणताही त्या ठिकाणी नसणार आहे। मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, वैजापूर, संभाजीनगरचा भाग, श्रीरामपूर, पैठण, जालना, अंबड, सिल्लोड, अहिल्यानगरचा भाग, बीड, गेवराई या ठिकाणी हा रात्रीचा पाऊस कुठेही नसणार आहे। फक्त आपल्याला पाऊस हा असणार आहे पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, तसेच पुण्याचा काही भाग, जुन्नर, खेड, तसेच गोरेगाव, चिपळूण, सातारा या ठिकाणी हा पाऊस असणार आहे। मात्र आपल्या पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, तसेच बारामती, करमाळा, दौंड, जत या ठिकाणी हा पाऊस, तुळजापूर या ठिकाणी हा पाऊस अजिबात नसणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि फक्त त्या ठिकाणी आपल्याला जोरदार वारे वाहताना दिसणार आहे। आता हा पाऊस आपल्याला उद्याच्या तारखेला कसं असणार आहे वातावरण, आपण ते पण बघणारच आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।